एकदा मोकळ्या टाळ्या वाजवा. कीर्तनकाराने टाळ्या मागून घेऊ नयेत, कीर्तनकाराने टाळ्या मागून घेऊ नयेत. पण श्रोते जर कंजूष असतील, चिकट असतील, कृपण असतील, आता याच्या पुढचा शब्द मी वापरत नाही, तर मग टाळ्या काय, कीर्तनकाराने सारं मागूनच घ्यावं. कळालं त्याला धन्यवाद, नाही कळालं त्याला डबल धन्यवाद. त्यांनी उद्याच्या पंक्तीचा परसाद खाल्ल्याशिवाय घरी जायचं. शेवटी कीर्तन दररोजच आहे. महत्वाचं काय आहे, तो बेत कधी चुकवायचा नाही आयुष्यात. विढल अरे आग लगी आसमान में सर गिरे अंगार, अगर संत ना होती दुनिया में तो जल जाता संसार. आपला जन्म महाराष्ट्रात भारतात झाला आणि संतांच्या नंतर झाला. देवाने इतर प्रकारच्या योनी निर्माण केल्या, त्याच्यात त्याने आपल्याला माणसाच्या जन्माला घातलं. कुणालाच नाही तशी ज्ञानात्मक प्रबल इंद्रिय दिली. हस्तो पवित्रो यदि दान पुण्यम, पादो पवित्रो यदि तीर्थयात्रा, कंठ पवित्रो यदि नाम घोषम, हयो पवित्रो यदि ब्रह्मनिष्ठः. हस्तस्य भूषणम दानम, सत्यकंठस्य भूषणम, श्रोत्रस्य भूषणम शास्त्रम, भूषणे किं प्रयोजनम. या दोन हाताची शोभा सांगितली त्याच्या भजनात टाळी वाजवण्यामध्ये. आणि तुमच्याकडून भजन सहज शक्य होत नसेल तर या दोन हाताची शोभा आडल्या नडलेल्या गरजू व्यक्तींना मदत करण्यामध्ये. देणाऱ्याने देत जावे, घेणाऱ्याने घेत जावे, देता देता देणाऱ्याचे एक दिवस हात घ्यावे. हाताची शोभा सांगितली. तारों के तेज में चांद छुपे नहीं, सूरज छुपे नहीं, बादल छायो, रीढ़ पड़े रजपूत छुपे नहीं, माता छुपे नहीं, माखन चंचल नारी के नैन छुपे नहीं, चंचल नारी के नैन छुपे नहीं, प्रीत छुपे नहीं, प्रीत दिखायो. तारों के तेज में चांद छुपे नहीं, सूरज छुपे नहीं, बादल छायो, रीढ़ पड़े रजपूत छुपे नहीं, दाता छुपे नहीं, माखन आयो. कृष्ण को गोकुल से राधे को, हैम्बरिंग करते आवाज. कृष्ण को गोकुल से राधे को बरसाने से बुलाए रही, भक्ति विवश एक प्रेम पुजारी, फिर भी दीप जलाए रही, भक्ति विवश एक प्रेम पुजारी, फिर भी दीप जलाए रही. हाताची शोभा सांगितली. स्नानेत शुद्धी न तू चंदनेन, दाणेन पाणी न तू कंकणेन. दोन हाताची शोभा सांगितली. दान करण्यामध्ये, या उभ्या आयुष्यामध्ये, उभ्या जगतामध्ये देव न मानणारी पण माणसात देव मानणारी मी, देव माणसं स्वतःच्या नजरेने पाहिली. तुमचा परमार्थ लोकाची मुंडके मुडून लोकाचा काटा काढून असेल तर काढी लागलेला त्या परमार्थाला. देव न मानणारी देव माणसं सुद्धा जगात श्रेष्ठ आहे. हीच मुची प्रार्थनान, हेच मुचे मागणी, माणसाने माणसाशी माणसा समवागणी, हीच मुची. आणखी एक साने गुरुजींची प्रार्थना आहे. मी पुढे म्हणते, महिला मंडळ तुम्ही माझ्या मागे म्हणा. दादा विको देत असताना मॉनिटर मध्ये पण येऊ द्या. खरा तो एकची धर्म, जगाला प्रेम पावे. आता म्हणा, खरा तो. वाघ माझ्या चिमण्यांनो, वा. खरा तो एकची धर्म,
जगी जे हीनती पतिता, जगी जे, असं ऐकला का आवाज? जगी जे दीन पद दलित, वा, तया जाऊन हसवावे जगाला, खरा तो एकची धर्म, वा, शेजाऱ्याचे बांध कोरा. हाय का असले नमुने तुमच्याकडे? असतील तर पोते आता झाकलेल्याच असू द्या. एक वाक्य काळजात उतरून घ्या. मी कोणाचा या ठिकाणी अपमान करते अशातला भाग नाही. माझे पती जरी कीर्तनकार असली तरी एका शेतकऱ्याची पोरगी मी आणि एका शेतकऱ्याची सोनी. किती बाण करू करू इष्टेटी वाढवा, उपारण्याखाली हात घालू घालू म्हशी का, आकडे टाकू टाकू मोटरी चालवा. पण एक वाक्य काळजात उतरून घ्या दादांनो, ज्याच्या जीवनामध्ये ज्याच्या संपत्तीचा मार्ग चुकला त्याच्या जीवनात त्याच्या संततीचा मार्ग चुकणारच, ही काळ्या दगडावरची रेगे. दिवसभर एवढे कष्ट करा की रात्री सुखाने झोप घेता आली पाहिजे. तारुण्यात एवढे चांगले जगा, म्हातारपण आनंदात गेलं पाहिजे. 4 महिने एवढे कष्ट करा, निदान 8 महिने सुखाने बसून खाताच आलं पाहिजे. आणि नाही परमार्थ जमला या उभ्या आयुष्यामध्ये एवढे इमानदारीचं जीवन जगा की पुन्हा एकदा या ज्ञानोबा तुकोबाच्या आणि या भाऊ बाबांच्याच महाराष्ट्रात आपल्याला जन्म भेटला पाहिजे. हाताची शोभा सांगितली दान धर्म करण्यात. माझा प्रश्न आहे माता भगिनींना, तुम्ही घरी सवाशीन जेव घालतात का ग? झोपल्या का काय? मी माईक घेऊन खाली येऊ का? मग बोला ना ग. तुम्ही घरी सवाशनी जेव घालतात का? का पक्क्या पाकिस्तानी इथं? हे बघा, प्यार का वादा 50-50, अर्ध तुम्ही बोलायचं अर्ध मी बोलायचं, याचंच नाव कीर्तन आहे. तुम्ही खालून प्रतिसाद मला अपेक्षित आहे. तुम्ही खालून बोलल्याशिवाय मला फक्त एक्स्ट्रा बोलायचं नाही खालून. ना घरी सवाशनी जेव घालतात का? माझी इथून पुढे विनंती असेल, घरी सवाशीन जेव घालताना कधीही श्रीमंताची बाई जेव घालू नका. म्हणजे मला श्रीमंताचा वावडे अशातला भाग नाही. तिला सवाशीन ठेवाल तर ती घरून टचून नाश्ता करून येते. आल्यानंतर अर्धी पुरणपोळी काढून ठेवील, 4 भजे तरी उष्टे ठेवील. आमटी जरा जमलीच नाही, तेल कोणतं वापरलं, तू तशीच मर. तू उपाशी राहिले ना कोणाच काही बिघडणार आहे का? मला आश्चर्य वाटतं. गरीबाच्या बायका अजूनही खेड्यापाड्यांमध्ये पहा. ही सिटी का खेड आहे? खेडच आहे ना. खेड्यांमध्ये शेतकऱ्याच्या महिला पहाटे 5 वाजल्यापासून रात्री 10 वाजेपर्यंत त्यांना काम आहे. पहाटे उठायचं, अर्धा एकरचं अंगण झाडायचं, सडा मारायचा, 4-5 जनावरांचं शेण काढायचं, स्नान करायचं, घासणं पुसणं, खळी उकडी, शेतातलं घरातलं, दळण कांडण, गुराचं ढोराचं, 2-2 बकेटा कपडे धुवायचे, दुरडी भाकरी, कढईवर भाजी, अंग पुसायचा, टावेल सुद्धा नवऱ्याच्या हातात आहे, चहाचा कप सुद्धा तुमच्या हातात आहे. आणि आम्ही जर तुम्हाला टावेल द्याला नाही तर अर्धा घंटा तुम्ही बाथरूम मध्ये तसेच उभा राहतात. कपडे इस्त्री करून ठेवून शेतकऱ्याच्या महिला दररोज काम आहे. पहाटे 5 वाजल्यापासून रात्री 10 वाजेपर्यंत काम नसेल बिचारी, पाऊस पडला, पाऊस उघडला, शेतात रिकामी चक्कर का होईना मारते. मला इमानदारीनं सांगायचं, पुरुष शेतकरी तुम्हाला दररोज घरी शेतात काम असतं का? खोटं बोलन त्याची जिबिली चूड असन. शेतकरी महिलांना दररोज काम आहे, पुरुष शेतकऱ्यांना दररोज काम आहे. काम नसलं रुमाल झटकला, खांद्यावर टाकला, निघाली मोंड्या. काम नसलं रुमाल झटकला, खांद्यावर टाकला, निघाली सिल्लोडला. काम नसला रुमाल झटकला, खांद्यावर टाकला, निघाली संभाजीनगरला. ह्या बिचाऱ्यांना दररोज काम आहे, दररोज. एवढं काम असताना सुद्धा कोरोनाच्या काळामध्ये यांना सिम्पटम्स होते. ह्या स्वॅब द्यायला गेले नाहीत, तपासण्या करत बसल्या नाहीत. 2-2 टाइम काढी उकडून पेल्या घरी, पण घरी नीट झाल्या. शेतकऱ्यांच्या बायका आहेत त्या. आजही साधी सर्दी झाली ना शेतकऱ्याच्या बायकोला, ती दवाखान्यात जातच नाही. 2 रुपयाची गोळी आणते, घरी वाफ घेते, गोळी घेते आणि 2 दिवसामध्ये रेडी होते, व्यवस्थित होते. शेतकऱ्याची बायको येते, रोग नाही ना राग नाही. या बाबतीत मला श्रीमंताच्या बायकोचं फार मोठं कौतुक वाटतं.
2 ताळी बिल्डिंग. त्या 2 ताळी बिल्डिंग मध्ये फार मोठं घर, फरशी पुसायला बाई, चपात्या लाटायला बाई, भांडे घासायला बाई, कपडे धुवायला मशीन. लिफ्टनं वर जाणार, लिफ्टनं खाली येणार, तरी सुद्धा अंधारे येतात, चक्रा येतात, कसं नुसं होतं, उचलू उचलू फेकीत, भोंडा येतात, रक्त कमी. आता हिला काय घासलेट भराव का काय? ही जाईना ते बिचाऱ्याला मोकळं करीना. विढल श्रीमंताच्या बायकोला नाही, तोळाभर दागिनी ज्याच्या अंगावर आहे तिला कधी सवाशीन ठेवू नका. सकाळपासून लेकरा बाळाचं करता करता ज्या बाईच्या मुखात अन्नाचा घास नाही, तुमच्या घरी भांडे घासायला आली, शेतात खुरपायला आली, बरोबर 12 वाजता त्या बाईला घरी बोलवा, हळदी कुंकू द्या, पुरणपोळीचं ताट तिच्या समोर सरकवा. ती बाई सगळंच आटून पुसून खाते. वाटलंच पेपरमध्ये 2 पुरणपोळीवर 10-5 भजे गुंडाळून द्या. ती घरी जाते, तव्यावर गरम करते, स्वतःच्या हाताने स्वतःच्या लेकरांना बसून पुरणपोळी खाऊ घालते. माईबाप ज्या दिवशी पुरणपोळीचा गोड घास गरीबाच्या झोपडीमध्ये त्यांच्या मुखात जातो, त्या गरीबाच्या मुखावरचं समाधानाचं असून त्यांच्या डोळ्यातले आनंदाचे 2 अश्रू, त्या दिवशी पंढरीच्या पांडुरंगाचं आणि आळंदीच्या ज्ञानोबाऱ्यांचं दर्शन तुम्हाला गरीबाच्या झोपडीत झाल्याशिवाय राहणार नाही. अरे गरीबों का कोई मजहब नहीं होता, उनको रोटी खिलाने वाला ही उनका भगवान होता है. तुम गरीबों की सुनो, वो तुम्हारी सुनेगा. तुम 1 पैसा दोगे, ओ 10 लाख देगा. तुम गरीबों की सुनो. अरे मंदिर और मस्जिद तो लोग जाए कि जिनके पास फुर्सत हो. मंदिर और मस्जिद वो लोग जाए कि जिनके पास फुर्सत हो. अरे हमारा तो फर्ज बनता है कि किसी रोते हुए बच्ची को हसाया जाए. हमारा तो फर्ज बनता है. नारायणगड सोडलं तेव्हा आंधळे आणि पांगळे रडत होते, बाबा तुम्ही गड सोडून चाललात, आता आम्ही कोणाच्या तोंडाकडे पाहून रडावं? तुम्ही किती श्रीमंत आहात माईबाप, तुमचा बंगला किती कोटीचा आणि तुमची गाडी किती लाखाची, यावर तुमची श्रीमंती अवलंबून नाही. तुमच्या डोळ्यात 2 अश्रू आले तर ते पुसण्यासाठी समाजातून किती हात समोर येतात ते अश्रू पुसण्यासाठी, यावर तुमची श्रीमंती अवलंबून आहे. इनका दामन पकड़ कर तो देखो, इनका दामन पकड़ कर तो देखो, उम्र भर का सहारा मिलेगा, उम्र भर का सहारा मिलेगा. राम मांगले मेरे प्यारे, राम से मांगले मेरे प्यारे, जिंदगी का गुजारा मिलेगा, जिंदगी का गुजारा मिलेगा, जिंदगी का गुजारा मिलेगा. भगवान बाबांनी भक्त मार्ग दाविला हो, दिवा ज्ञानाचा प्रवाहित केला. एक साठारी हात वरती घ्या. भगवान बाबांनी भक्ती मार्ग दाविला हो, दिवा ज्ञानाचा प्रवाहित केला. भगवान बाबांनी भक्ती मार्ग दाविला हो, दिवा ज्ञानाचा प्रवाहित केला. दिवा भावाचा जवळी नव्हता कोणा, हो बाबांनी केलं माझं सोनं. जीवा भावाचं जवळी नव्हतं कोण, भगवान बाबांनी केलं माझं सोनं. बाबांनी
शोभा पाऊले चालती सुखी संसाराची. का अख्खं गुत्त तुम्हीच उचललं का काय? हे बिचाऱ्यांना कधी कधी म्हणू द्या की ते येवलीशा तोंड घेऊन कीर्तनात बसलेत म्हणजे तुम्ही इथंही त्यांना सोडत नाही. नाही जिकडे जिकडे आम्ही स्थान काबीज केलं ना, राजकारणात आम्ही, घरात सुद्धा मालकी हक्कात आम्हीच, निवडणुकीत आम्हीच, एसटीत सुद्धा आम्हीच. यांनी कंडक्टर उभा केला, कंडक्टर महिलांसाठी राखीव जागाच्या नावाखाली. इथं बसलेल्या महिला मंडळ, मला सांगा तुम्हाला एसटी मध्ये आरक्षण मिळालं, बसमध्ये, हे किती किती महिलांना आवडलं. सवलत सरपंचांना आवडलं. पण माझी विनंती, तुम्ही जरा ताई सरकारकडे शिफारस करा. तुम्हाला निदान सवलतच द्यायची होती तर निदान विमानाच्या तिकटात तरी द्यायची होती ना. निदान रुसलं असतं तर केदारनाथ, बद्रीनाथ, 4 धाम, 7 मोक्षपुऱ्या निदान करून तरी आम्ही घरी आलो असतो. सवलतच द्यायची होती सरकारला तर किराणा माला द्यायची होती ना. आता ऐका लक्षपूर्वक, सवलतच द्यायची होती सरकारने तर साडेच्या किमतीत तरी द्यायची होती ना. वाजवा की टाळ्या मग. सरकारला सवलतच द्यायची होती तर गॅसच्या सिलेंडर मध्ये तरी द्यायची होती ना. तरी मला वाटतं 200 रुपयाने गॅस उतरला. 100ने गॅस आणायचा आणि तो 1200ने भरून आणायचा. कोण्या देवाने शिकवलंय? तुम्हाला कदाचित विश्वास बसणार नाही. आमच्या परतूरला महिला 1200ने एवढ्या वैतागल्या, त्यांनी गॅसच्या वाट्यावरून किचवरून गॅसच गायब केले. चुली घातल्या, सिलेंडरला टेक न देऊन चुलीत लाकडं घातली. तर केवढं कौतुक आहे समाजाचं. पायाची शोभा सांगितली. मी पुढे म्हणते, माझ्या मागे तुम्ही म्हणा. पाऊले चालती सुखी संसाराची. वा, पाऊले चालती. जो म्हणणार नाही त्याला पप्याच्या आईची शपथ आहे. पाऊले चालती दुकानाची, दुकानाची. काहीचे पाय 5च्या नंतर लेजिम खेळतच चलत येत. आउट ऑफ कव्हरेज एरिया. इस रूटिंग की सभी लाईने व्यस्त है, कृपया थोडी देर बाद दोबारा कोशिश कीजिए. मला एवढं कौतुक वाटतं, गावोगावी पहा तुम्ही मारुतीच्या पारावर 10 वाजता जेवण करते तमाथारे पारावर झोपायला. मी कोणावर टीका करते अशातला भाग नाही. हे जेवण करून जाते 10 वाजता, 5 वाजेपर्यंत मारुतीच्या पारावर. नेमके हरिपाठ चालू झाला काही घरी येते तो. कुठंतरी विचार झाला पाहिजे. हा पायाच्या शोभा सांगितली. पायी तीर्थयात्रा मुखी राम नाम, हाची माझा नियम सिद्धीने. तुम्हाला काय वाटलं महिला मंडळ गोळ्याने आणि इंजेक्शनाने कुठं दारूचं व्यसन सुटत असतं का? तुम्हाला वाटतंय ना तुमच्या नवऱ्याने दारू सोडावी? वाटतंय का? म्हणजे पेतात एवढं तरी क्लिअर झालं. दारू इंजेक्शन आणि गोळीने जर सुटली असती तर बेवड्याच्या बायकांनी नवऱ्याला घरी इंजेक्शन टोचली असती, साखळीनं बांधून इकून एक आणि इकून एक. दारू मनाचा संयम आहे, मनाचं कंट्रोलिंग आहे. जोपर्यंत मनाची मानसिकता तयार होत नाही, माझी विनंती प्यायला आणि चॅलेंज करते मी. जाम पर जाम पीने से क्या फायदा, सुबह को पी तो रात को उतर जाएगी. अरे प्याला पीना हो तो हरी नाम का पियो सावरे, तेरी पूरी जिंदगी सवर जाएगी. तुम्हाला नशाच करायची असेल तर ब्रँडेड गोष्टीचा नशा करा, सस्त्या गोष्टीचा शोकच करू नका. नशा करायची असेल तर ती करा जी ज्ञानोबा तुकोबांनी केली. नशा करायची तर ती करा जी मीराईने जानाईने केली. नशा करायची तर ती करा जी भाऊ बाबांनी केली. एकदा चढली अजून उतरायचं नाव घेत नाही. मशहूर तेरे नाम की कहानी हो गई, दीवानी 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 हो गई, दीवानी 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 हो गई. मेरा दीवानी हो गई रे, मेरा मस्तानी हो गई. लोक लाज की नहीं खबरियां हो, मेरा दीवानी हो गई रे, मेरा मस्तानी हो गई, मेरा दीवानी हो गई रे, मेरा मस्तानी हो गई. पायाची शोभा तीर्थयात्रा करण्यात थोडक्यात सांगते. डोळे तुम्ही घ्या रे सुख, तुम्ही ऐका रे कान घेई घेई माझे वाचे. नरदेहाची सार्थकता परोपकार करण्यात आणि नरदेहाची सार्थकता भक्ती करण्यात. त्या भक्तीला नवविधा स्वरूपामध्ये अंगांनी गायलं. नारद भक्ती सूत्रामध्ये सुद्धा श्रवणम कीर्तनम विष्णू स्मरणम पादसेवनम
वंदनमर्चनं दास्यं सख्यमात्मनिवेदनम. नवविधा भक्तीपैकी जीवाने एक तरी भक्ती करावीच, पण नवविधा भक्तीपैकी तुमच्याकडून एकही भक्ती सहज शक्य होत नसेल तर महाराज सांगतात हरकत नाही. नाही तुमच्याकडून कोणती भक्ती सहज शक्य होत, वाट्याला आलेलं कर्म प्रामाणिकपणे करा. सेवक असाल मालकाची सेवा, शिष्य असाल गुरुची सेवा, पुत्र असाल जन्मदात्या माईबापांची सेवा, आणि पत्नी असाल तर उभ्या आयुष्यामध्ये सौभाग्याची नामपतीची सेवा प्रामाणिकपणे एकनिष्ठ अनन्य भावाने करणे हीच खरी ईश्वर भक्ती. अभंगाचं प्रथम चरण. स्वामी काज गुरु भक्ती, वा वा. स्वामी काज गुरु भक्ती, स्वामी काज गुरु भक्ती, स्वामी काज स्वामी काज गुरु भक्ती, स्वामी काज गुरु पितृवचन सेवापती. नाही तुम्हाला पंढरपूरला जाता येत हरकत नाही, आळंदीला जाता येत नाही हरकत नाही, पायी सोहळ्यात चालता येत नाही हरकत नाही, गावच्या मंदिरात जाता येत नाही हरकत नाही, हरिपाठ काकडा करता येत नाही हरकत नाही, घरी देवपूजा करता येत नाही हरकत नाही, स्मरणी घेऊन नामस्मरण करता येत नाही हरकत नाही, तुळशीला पाणी घालता येत नाही हरकत नाही, असा उचलायचा आणि धरणात टाकायचा. हे ऐकून करणाऱ्याने सोडायच्या नादी लागू नका म्हणजे बाद झालं. आपल्याकडून कोणतीच भक्ती सहज शक्य होत नसेल, महाराज सांगतात हरकत नाही ना, वाट्याला आलेलं कर्म प्रामाणिकपणे करा. ज्याचं कर्म प्रामाणिकपणे त्याला स्वतःचं घर सोडायची गरज नाही. एक दिवस जगाचा मालक त्याचं घर सोडून घर चालत तुम्हाला दर्शन दिल्याशिवाय राहणार नाही. कर्मात प्रामाणिकता, कर्मात कधी व्याभिचार नसावा. कुठलंही कर्म करत असताना पवित्र अंतःकरणाने कर्मण्येवाधिकार असते मा फलीषु कदाचन मा कर्म फुल हेतुर्भूर सतधर्म प्रवर्तते. ज्याच्या कर्मात प्रामाणिकता आहे. आज सगळा वारकरी संप्रदाय आषाढीला पंढरीला जातो साधन भक्ती, पण प्रत्यक्ष पंढरीचा मालक सावता महाराजांच्या मण्यात त्यांना दर्शन देण्यासाठी येतो. ही मात्र सिद्ध भक्ती. मुठभर पोहे घेऊन द्वारकेला जातात सुदामजी, भक्तीचा पहिला प्रकार. पण प्रत्यक्ष मर्यादा पुरुषोत्तम शबरी मातेच्या आश्रमात त्यांना दर्शन देण्यासाठी येतात. भीलनी परम तपस्विनी शबरी जा कोना गुरु मतंग के करी गए तो हे मिलेंगे राम. पहिली भक्ती स्वामी काज. आज आम्ही भर दिवाळीच्या सणाला आनंद साजरा करतो, पण भर दिवाळीच्या सणाला कोणाचा तरी मुलगा, कोणाचा तरी भाऊ, कोणाचा तरी बाप, कोणाचा तरी पोरगा भर दिवाळीच्या सणाला सीमेवरती रक्ताची होळी खेळतो. त्यावेळी तो जवान घरातल्या 70-65 वर्षाच्या किडनी गेलेल्या म्हाताऱ्या बापाचाही विचार करत नाही. तो जवान घरातल्या 55-60 वर्षाच्या कॅन्सरने ग्रस्त असलेल्या 2 महिन्यानंतर जी माय जगात मला दिसणार नाही अशा आईचा विचार करत नाही. तो जवान घरातल्या 27 वर्षाच्या तरुण बायकोचाही विचार करत नाही. तो जवान
तिच्या मांडीवर असलेल्या 6 महिन्याच्या काळजाच्या तुकड्याचाही विचार करत नाही. ज्यावेळी आम्ही घरात दिवाळी साजरी करतो त्यावेळी तो हातात शस्त्र घेऊन देश संरक्षणासाठी सज्ज असतो. त्यावेळी त्याच्या डोळ्यासमोर फक्त आणि फक्त माझा हिंदुस्थान सुरक्षित राहिला पाहिजे एवढंच ज्याचं ध्येय असतं तो फक्त भारताचा जवान असतो. अरे हॅट्स ऑफ येतो, नतमस्तकता द्यावी असं तो भारताचं वैभव आहे. स्वतःच्या प्राणाची आहुती देणारा तो जवान. नवविधा भक्तीमध्ये ती आत्मसमर्पण नावाची भक्ती आणि जगद्गुरूंच्या भाषेमध्ये ती पहिली स्वामिकाच नावाची भक्ती. तुकोबाराय सांगतात त्या भारतीय जवानाला कोणत्याच देवाचं कोणतंच भजन करायची गरज नाही. ती एक प्रकारची देशसेवा आहे. म्हणून जय जवान. विनंती असेल माझी, रात्री झोपताना 2 व्यक्तीचं स्मरण केल्याशिवाय झोपू नका. ज्याच्यामुळे 2 घास सुखाने खातो त्या माझ्या बळीराजाला कधी विसरू नका. शेतकरी कालही राजा होता, आजही राजा आहे आणि उद्याही राजा राहणार. फक्त 2 गोष्टी टाइमवर भेटल्या तर त्याला निसर्गाने त्याला योग्य वेळी योग्य साथ दिली तर शेतकऱ्याचा हात अजूनही कोणी धरू शकत नाही. आणि सरकार मायबापानं त्याच्या मालाला योग्य वेळी योग्य भाव दिला तर शेतकऱ्याचा हात अजूनही कोणी धरू शकत नाही. पण आमचं नियम कसं झाले, माय झाली भगवती बाप झाला मारुती. निसर्ग साथ देणं आणि सरकार आपल्या मालाला भाव देणं. ज्याच्यामुळे 2 घास सुखाने खातो त्या बळीराजाला विसरू नका. आणि ज्याच्यामुळे सुखाची झोप घेतो, आम्हाला सुखाने झोप यावी यासाठी जो अहोरात्र जागी त्या जवानाला कधी विसरू नका. विठ्ठल पहिली स्वामी काज, दुसरी गुरु भक्ती. श्री गुरु वाचवणी कोणी संसार तारक, किंवा श्री गुरु राम वसिष्ठा शरण कृष्ण सांदीपणी गुरु केला. तिसरी भक्ती पितृवचन. पुत्र असाल तर उभ्या आयुष्यामध्ये आपल्या माय बापांची सेवा प्रामाणिकपणे करणे. एक वाक्य लक्षात घ्या मायबाप, 2च मिनिटामध्ये मी थांबते. पण या 2 मिनिटामध्ये मला तुमची बडबड वगैरे कलकल अजिबात नकोय. नाही तर मग मी 12 वाजे लोक सोडणार नाही तुम्हाला. आता जी बोलन तिला तिच्या नवरीची शपथ आहे जर तुम्ही बडबड करता तर. विठ्ठल एक लड़की देखने के लिए जाओ तो 10-10 खड़ी रहती है, ये जवानी का जज्बा है. एक लड़की देखने के लिए जाओ तो 10-10 खड़ी रहती है, ये जवानी का जज्बा है. पर एक माँ मर जाए तो लाखों में नहीं मिलती, ये माँ बाप की दुआ का असर है. तुम्ही श्रीमंत असाल 1000 लोक तुमच्या मागे पुढे असतील. तुम्ही देखणे दिसत असाल 1000 मुली तुमच्या सौंदर्यावर फिदा असतील. तुमचा आवाज गोड असेल लोक आवाजावर प्रेम करतील. तुम्ही गोड वाजवत असाल लोक हातावर प्रेम करतील. तुम्ही चांगलं बोलत असाल लोक तुमच्या शब्दावर प्रेम करतील. समाज तोपर्यंत बोलत राहतो जोपर्यंत वाणीला धार आहे. एकदा तुमच्या वाणीतली धार गेली, तुमचे शब्द बोथट झाले, समाज तुम्हाला विसरतो. ज्या आळंदीच्या धर्मशाळेमध्ये वेदांत वाचस्पती श्री गुरु जगन्नाथांना पवार यांचं कीर्तन 7 ते 9 असेल तर लोक 5 वाजल्यापासून गर्दी करायचे. पण ज्यावेळी अण्णांची वाणी गेली, तारखा घेणारे सप्ताह कमिटीचे मार्गदर्शक संयोजक 5 वाजल्यापासून गर्दी करणारे लोक त्याच धर्मशाळेमध्ये ज्यावेळी अण्णांची वाणी गेली, वाणी गेल्याच्या नंतर ढोक महाराजाचं कीर्तन होतं, लोक अण्णाच्या खुर्चीला ढुसण्या मारून ढोक महाराजाचं कीर्तन ऐकायला जात होते. ही समाजाची वास्तविकता आहे. समाज तोपर्यंत किंमत करतो तुमची, प्रेम करतो जोपर्यंत तुमचे शब्द जिवंत आहेत. एकदा तुमची वाणी बोतट झाली, समाज तुमच्यावर प्रेम करत नाही. देखणे असाल 1000 मुली फिदा असतील. आवाज गोड असेल समाज प्रेम करेल. वाजवणं गोड असेल तर हातावर प्रेम करतील. गोड बोलत असतात तर शब्दावर प्रेम करतील. पण काहीच येत नसेल अशा मतिमंद लेकरावरती निस्वार्थ प्रेम करणारं जगाच्या पाठीवरचं एकमेव व्यक्तिमत्व ते म्हणजे आईचं अंतकरण. जिनं कळ दिली फक्त तिलाच कळवळ आहे. तुमची वाट कधी लागते याची वाट पाहणारं जग असेल. पण वाया गेलेला पोरगा आणि वाया गेलेली पोरगी जिवंतपणीच नाही तर मेल्यानंतर सुद्धा योग्य वाटेवर कधी येते, अखंडपणे वाट पाहत राहते. जगाच्या पाठीवरती फक्त आमची माऊली. माझ्या ताईंनो, जोपर्यंत माहेरामध्ये माय आहे तोपर्यंत जगाच्या पाठीवर आपल्यासाठी माहेर आहे. माहेर कशाला म्हटले? जिथं माय आहे त्याला माहेर म्हटले. जोपर्यंत बाप जिवंत आहे तोपर्यंत माहेरच्या अंगणामध्ये तुम्हाला हक्काची चप्पल सोडण्याची जागा आहे. एकदा मायबाप निघून गेले, जोपर्यंत माहेरामध्ये मायबाप आहे आपण माहेरचे लेकी आहोत.
माईबाप निघून गेले, आपण लेकी नाही तर आपोआप माहेरच्या पाहुण्या झालेलं असतो. आईबाप जिवंत असतील ना तर माहेरच्या किचनमध्ये घुसून दुधाचा ग्लास ओठाला लावता येतो. पण आईवडील गेल्याच्या नंतर आपली हिंमत होत नाही किचनमध्ये जाण्याची. म्हणजे भाऊजाया वाईट आहेत मला असं म्हणायचं नाही. तिच्या आपोआप लक्षात येतं आपला अधिकार माहेरचा राहिला नाही आता. माहेर एखादा सण उत्सव असेल, जत्रा यात्रा असेल, सप्ताह असेल ना तर वाट पाहण्यासाठी ताईंनो मायच माहेरामध्ये लागते ग. आईला जेवढा कळकळा जेवढा कळवळा असतो आपल्या लेकराचा तेवढा कोणालाच नसतो. सारखी फोन करत असते. फोन नाही का केला तो अजून आपल्या ताईला? अरे अजून कशी नाही आली ती? सप्ताह चालू होऊन 4 दिवस झालेत. सप्ताह चालू झाले की पहिल्याच दिवशी माझं लेकरू हजर राहायचं. तू फोन केला नसेल बहुतेक तिला. अरे कसे करताल तुम्ही फोन? ती आली की तुम्हाला खर्च होतो ना. अरे आम्ही जिवंत असताना आमच्या लेकीचे हे आलेत माहेरात, आम्ही गेल्यानंतर कोण विचारणार आहे आमच्या लेकराला? लाव माझ्या समोर फोन. ती माय स्वतःच्या लेकाला भावाला फोन लावायला लावते आणि फोन माय हातामध्ये घेते आणि स्वतःच्या लेकीला 4 गोष्टी सुनावते. अगं 50 वेळा फोन केला तुला, अजून कशी काय नाही आली तू? आई काम होतं ग माग, उद्या सकाळीच निघते ना मी. 7 वाजता आईचा फोन असतो लेकीला. निघालीस का? हा, उन्हाच्या आधी ये जरा. का? तुला ऊन लागेल. जाताना ती सप्ताह संपल्यावर जर घाई करू लागली ना सासरी जायची, थांब ऊन उतरू दे आणि मग जा. का ग आई? तुला ऊन लागेल. यायचंय तर उन्हाच्या आते आणि जायचंय तर उन्हानंतर जा. अखंडपणे आमच्या काळजीचा भार जी वाहते ना, जगाच्या पाठीवरती ती फक्त माई. ओ कौन सी चीज है जो यहाँ पर नहीं मिलती, सब कुछ मिलता है परमा नहीं मिलती. असतात तोपर्यंत किंमत कळत नाही. एकदा ढगाड गेलेला सूर्य पुन्हा दिसू शकेल, पण मातीआड गेलेले मायबाप पुन्हा नाही दिसू शकत. आईचं प्रेम तर सगळ्यांनी केलंय, ठिकाणी पुरुषांनी. साने गुरुजी सांगितले त्यांना नाही ना आपले की श्यामचा बाप सावा. डोळे पर्यंत जो तो फक्त आमचा बाप आहे. एखादा पोरगा जर आजारामध्ये खूप आजारी असेल तर गावातल्या सगळ्या देवांना नमस्कारणारी आई आम्ही पाहिली असेल. माझ्या मुलाला बरं लागू दे रे देवा असं म्हणणारी नमस्कारणारी आई आपण पाहिली असेल. पण आईचं सांत्वन करता करता रात्रीच्या 2 वाजता घराच्या बाहेर येतो, ओट्याच्या खाली उतरतो, आपला रुमाल डोळ्याला लावतो, ढसा ढसा रडतो ढोरासारखा, पांडुरंगा असा कोणता जमिनीचा तुकडा विकुरी जेणेकरून माझ्या काळजाचा तुकडा मला वाचवता येईल. जगामध्ये आईनंतर ही धारणा ज्याची असते त्याला बाप नावाचं अस्तित्व म्हणतात. आयुष्यात कोणाची भीती ठेवा अगर नका ठेवू, पण 2 व्यक्तीला घाबरल्याशिवाय, जो पापाला घाबरला त्याचा परमार्थ सुखाचा झाला आणि जो बापाला घाबरला त्याचा प्रपंच सुखाचा झाला. विठ्ठल चला